केतन, तू काय बडबडतोयस? तुझं तुला तरी कळतंय काय? अरे पप्पा जिवंत आहेत तुझे, आणि ते मेलेत म्हणून त्यांची पॉलिसी वापरणार तू? लाज नाही वाटत तुला? हे बास झालं, बास झालं आता खरंच. अजून किती वर्ष आपण या खोट्या आशेवर जगायचं आहे? मला सांग, जर पप्पा जिवंत आहेत तर इतकी वर्ष झाले घरी का नाही आले अजून परत? आणि जर ते परत आलेले नाहीयेत तर ते जिवंत आहेत कशावरून? सावी, तू असं काहीतरी वागशील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. असं काय वागतेय मी? हे बघ सावी, मला ह्या मुलीमुळं आपल्यात अजून वाद नकोयत. धैर्य, काय करताय तुम्ही? सावी, मी तुला सांगितलं होतं ना, धैर्यांना नाही आवडणार मी इथं आलेलं. धैर्य सोडा मला, धैर्य सोडा. सावी, हे बघ काय वेळ आले माझ्यावर. अहो, मलाच नाही राहायचंय धैर्य इथे. धैर्य, सावी, काय चाललंय तुझं? तू काय वागते तुझं तुला तरी कळतंय का? हिनं आपल्या नात्यात किती विष कालवायचा प्रयत्न केलाय, विसरलीस तू? सावी अगं, आपलं नातं तुटावं, आपल्यात वाद व्हावे, आपण एकमेकांपासून लांब जावं, यासाठी ही कुठल्याही थराला जाऊन काही करू शकते. धैर्य, माझा डिसिजन झालाय. इरा ह्याच घरात राहणार आहे. आणि तुम्हाला जर ते मान्य नसेल ना, तर तिच्या सोबत मी पण हे घर सोडून जाईल. नाही, माझी सावी हे असं वागणं, असं बोलणं शक्यच नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे, आणि ती नेमकी काय आहे हे मी शोधून काढणारच. नाही नाही, सावी इतकी मूर्ख नक्कीच नाही की ती स्वतः इराला इथे घेऊन येईल. आधी ती धमकीची चिठ्ठी, आणि मग त्या सावीचं बिथरल्यासारखं वागणं, आणि आता तिचीच दुश्मन असलेली इराला ती घरात कशी घेऊन येऊ शकते? काहीतरी नक्कीच गडबड आहे. आईस आहे. अहो, काय चाललंय तुमच्या राज्यात? कशाला कशाचाच काही पत्ता लागत नाही. कोण येतंय, कोण जातंय, काय काय अर्थ नाही. अशी बडबड करण्यापेक्षा ना काहीतरी करा. त्या सावी आणि इराचं नक्की काय चाललंय ते शोधून काढा. आणि काय करू? का तुम्हाला अक्कल नाहीये? चालवा ना डोकं स्वतःच आणि काढा शोधून त्या दोघींचं काय चाललंय ते. सांगते, मीच सांगते आता.